आता ह्या बिल्डिंग मध्येच बघते बाई कोणीतरी भेटन चांगलं बकर. हा इथे चांगले लोक दिसत आहेत. हा आता बघतेच हळूहळू. ओ ताई कोण आहे का? ओ काकू घरात कोण नाही, जा तुम्ही. हो का? बर बर. दीदी काय करते बाई? बाई चांगली मोठी आहे का दीदी तू? हा अगं दीदी तुझं भविष्य लय भारी आहे बाई. हा बसते का जरा? पाणी पाणी आणते का? थोडी पाणी लागले. फिरून 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 दे माय थोडी पाणी दे दे थोडी. या ओ काकू या. अये दीदी काय सांगू, रस्त्यानं फिरून फिरून थोडी ताण लागली पण दीदी तुला माहित आहे काय, तुझं भविष्य लय चांगलं आहे बघ. हा मी माणसाचा चेहरा बघून भविष्य सांगतो बघ. हा होय होय कसं आहे माझं भविष्य? तुझं भविष्य लय चांगलं आहे बघ. हा तुला जर मी भविष्य सांगलो, आता बघ आता तू कितीला आहेस? हा कॉलेज सोडून 3 वर्ष झालं. 3 वर्ष झाले काय? होय तरी पण बघ रिझल्ट चांगले आले असेल तुझे. ते चांगलं आहे, मोठे अधिकारी होणार आहेस बघ तू. हा हो काकू मी कॉलेज सोडून 3 वर्ष झालं. तुम्ही आता काय मला अधिकारी बिधिकारी सांगता? मग मी नाही जा, तुम्ही जाओ. अगं दीदी मी माणसं बघून भविष्य सांगते. हा असं म्हणू नको. भविष्य तुझं चांगलं आहे लई. बघ तुझं देण्या घरी चांगलं होते. तुझं भविष्य लई चांगलं आहे. नोकरीवाला आहे. नोकरीवाले सगळे मिळणार आहे तुझ्या फॅमिलीचे पण. हा तुझ्या माहेरचं सगळं चांगलं होणार आहे बघ. तुझं पाय पण लई चांगलं आहे बघ दीदी. हा तू एक काम कर, माझ्याकडे बघ एक अंगठी आहे सोन्याची. हा सोन्याचं पाणी मारलेली आहे. सोन्याची नाहीये, मी खोटं कधी बोलत नाही बघ कोणाला. हा हे बघ ही अंगठी घे, 1000 रुपये आहे बघ. हा ही अंगठी घे, तुझं बघ सोनं सोनं होऊन जाईल बघ. जिथं तू धोंड्याला हात लावशील तिथं सोनं होईल बघ तुझं. जिथं तू बाहेर जाशील तिथं तुझं सगळं चांगलं होईल बघ. हे फक्त अंगठी तू घे, 1000 रुपये आहे बघ. हा घेशील ना? सोन्याचीच म्हणतात बघ, कोणीच खोटं म्हणणार नाही बघ अंगठीला. हा हे जर अंगठी घातलीस आता तुझं भविष्य असं घडून जाईल बघ. हा लोक असं बघत राहतील बघ तुला. हा त्याच्यामुळे नाही ही अंगठी बघ 1000 रुपये आहे. तू एकदा घेऊनच बघ. हा हे बघ बघ तर बघ तू अंगठी तरी बघ. ओ काकू मी पैसे कुठून आणू तुमचे 1000 रुपये द्यायला? मम्मी नाही घरी, एकतर मला नाही घ्यायचं ते तसलं काय. तुम्ही जा. अगं दीदी येडी आहेस काय? तुझं भविष्य लय चांगलं होईल अगं. आता बघ तू पास झालीस का, आता तू बघ किती मोठे अधिकारी होणार आहेस. हा काय अधिकारी बिधिकारी? 12वीला माझे 4 विषय गेले. इथं मला मम्मीने शिवण क्लास लावलाय, तर शिवण क्लास मध्ये मला काहीतरी करायचंय आता. अगं काय येडी बिडी आहेस की काय? काय बोलती चिंध्या जोडत बसतीसा? या अंगठी घाल, सोनं सोनं होऊन जाईल तुझं. येडी आता लोक मला 800 पैसे देतात. 1000 2 1000. तुला साधा 1000 रुपये देणं ना झालं. बघ तर बघ. 12वी नापास असलेलं कोण अधिकारी बनलं होतं का तुम्हाला? अगं भविष्यावर ठरतं ते. आपलं आयुष्य जर चांगलं घडायचं असेल तर न शिकता पण नोकरी लागतात, माहिती आहे का तुला? होय मग अहो अगं मोदी साहेब का शिकले होते का? हा चहा विकत होते चहा. तर बघ त्यांचं भविष्य कुठं कुठं गेले ते. मग असं म्हणत जाऊ नका. ही अंगठी घे, तुझं सोनं सोनं होईल बघ. हा ऐक तू माझं. अगं तिथे 12वी फेल झालीस तर काय होणार आहे? तुझ्या सासरचे लोक तुला चांगली भेटणार आहे. हा तुझं भविष्य घडणार आहे. त्याच्यामुळे तुझ्या तिथले सासरचे लोक तुला शिकवणार आहेत, नोकरी लावणार आहेत. विचार करू नको, अंगठी घे, चांगली आहे. संधी एक बार आलेली परत परत येत नाही. ऐक ग. अहो काकू माझा साखरपुडा झालाय आणि जो पोरगा आहे ना तो स्वतःच 12वी नापास आहे. तुम्ही माझं डोकं खाऊ नका बरं. मम्मी नाही एक तर घरी, जा बरं तुम्ही. अगं दीदी ऐक तू, 12वी झाल्यानं काय होणार? त्यांना शिकवते तुला, तुझं भविष्य घडणार आहे. ते एकदा अंगठी तर घेऊन बघ. नाही तर एक काम कर, हे बघ तुला माझ्याकडे एक औषध आहे. ते औषध घेऊन बघ. हे बघ एक जेवढी जरी पुडी घेतली ना तू पाण्यामध्ये, तर बघ तुझं भविष्य घडून जाते बघ. घेशील का? हे बघ फक्त 500 रुपयाला आहे बघ, जास्त नाही. हा चांगली आहे माहितीये का औषध आहे. एक बार जर पिलीस की नाही बघ तू असं भारी इंग्लिश बोलशील, मग तुझं रिझल्टच चांगलं येईल. तू बघ तू काय म्हणशील. हो काकू मला असलं औषध पाणी काही सांगू नका. मी काही आजारी बिजारी नाहीये. इथं आता माझे पप्पा येणार आहेत. पप्पा आले ना दोघीला बी जोडतील आपल्या. मला एक तर काम करायचे घरी. घरी मम्मी खंडीभर काम सांगून गेली मला. पोरगी आहे काही पटवणं झाली बाई. काहीतरी करावं लागणार. पोरगीलाच हुशार दिसते. अगं दीदी एक बार बघ तर बघ घेऊन तू, तुझं चांगलं होणार आहे. हा मी बघ चालता चालता भविष्य सांगते माहितीये का? लोक असं मला बोलून घरला घेऊन जातात, तर तू काय बाई ऐकणार झालीस? हा घेऊन तर बघ तर बघ. अगं तुझं चांगलं भविष्य घडव. सबर करो काकू मला तसं काही सांगत बसू नका तुम्ही. तुमचा पण वेळ खराब करताय. एक तर 12वी फेल नवरा माझा आहे. 12वी फेल नवरा करून दिलाय मला.
आणि तुम्ही म्हणताय की मोठे अधिकारी होणार आहे, असलं होणार आहे, तसलं होणार आहे, कल्याण होणार आहे. अगं दिदे तुला मी सांगून बाई करून गेली बाई. तुला मी एवढं मी पटवून सांगते. हा अगं फक्त तुझी अंगठी फक्त तुझ्या हाताला घाल आणि मला 1000 रुपये दे, जास्त नको. मी सगळ्यांना 2000ला देते, तुला मी 1000 रुपयाला देते. तर तू ऐकायला सर नाहीस बाई. आता त्याला मी काय करू? हा तुला मी किती चांगलं सांगते, तुझं भविष्य घडणार आहे ग. आता तर तू तेच सांगते, मी 10वीला फेल झालं, माझा नवरा भेटलेला 12वीला फेल आहे, माझा असं आहे, माझं तसं आहे. तुझं सांगतेस. मला माझ्या माईनं क्लास लावलाय, माझ्या आईने मला क्लास लावलाय, माझी क्लास, मी कपडे शिवणार आहे, हा करणार आहे, मी टमक करणार आहे, पाय पुसण्या करणार आहे. असं कुठं असतं वय? अगं हे घे तर घे, तुझं भविष्य घडून जाईल. ऐकायलाच तयार नाही पाहिजे. हो तसं काय सांगू नका तुम्ही, जावं हो. काम पडलीत माझी मला. काय बाया पोरगी आहे ग माझी, येडपटच आहे बाय. डोक्यात पडली वाटतं ही, डोक्यात पडली तेव्हा असली आहे. म्हणूनच 12वी फेल पोराला करून दिले आणि 10वीला गेले पण 4 पेपर. कशाला काय उगाच डोक्याला आता मत बस तिथं बोललं. उगाच आहे वाटत्या तोंडाची. तिला मी किती वेळा सांगते मेनू करून, तर काय ऐकायलाच तयार नाही. बस चिंध्या फाडू फाडू जोडत आणि त्या पाय पुसत्या करत बस. त्यातच तुझं हाय वाटतं आयुष्य. चालेल बाय मी मग दे घेऊन जाते तुझा ग्लास. 10 वेळा पाणी मागते, 1 बार पाणी दिलं नाही. चालेल बाय.